आज आपण महाराष्ट्राची ओळख असलेल्या आणि झटपट होणाऱ्या झुणका भाकरीची रेसिपी पाहूयात. नमस्कार, मी वर्षा व्हीएम्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडेही. त्यासाठी गॅसवर कढईत 2 मोठे चमचे तेल घालून 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे आणि मग जिरे आणि मोहरी छान तडतडायला लागल्यावर 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या आणि कढीपत्ता घालायचा. आता हे परतून झाल्यावर 2 मोठे बारीक चिरलेले कांदे घालूयात आणि कांदा अगदी मऊसर होईस्तोवर सोनेरी रंगावर परतून घेऊयात. आता यात सुके मसाले घालूयात. 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर हिंग घालून सगळे मसाले छान परतून घेऊयात. मिनिटभर परतून झाल्यानंतर यात चवीपुरेसे मीठ घातले. आता आपण त्यात 1 वाटी सुके बेसन थोडे-थोडे करत फोडणीत घालूयात. बेसन थोडे-थोडे करतच घालायची म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि सतत ढवळत अगदी खरपूस भाजून घ्यायचे. भाजल्याचा सुगंध यायला लागला आणि बेसनला थोडासा सोनेरी रंग यायला लागला, की आता आपले बेसन तयार आहे असे समजायचे. बेसन थोडे कोरडे वाटले तर यात आत्ता थोडे तेल घालायचे. झुणका बनवायला थोडे तेल जास्तच लागते. मग आता मिश्रण या सोनेरी रंगावर आले, की आपले बेसन पीठ भाजून तयार आहे असे समजायचे. आता एका वाटीत पाणी घेऊन हातानेच या बेसनावर आपल्याला ते 4 ते 5 वेळा शिंपडून घ्यायचे आहे आणि सतत ढवळत बेसन वाफवून घ्यायची. मग थोडी कोथिंबीर पेरून झाकण ठेवून एक वाफ देऊन घ्यायची. आता आपला झुणका बनवून तयार आहे. चला तर वळूयात भाकरीकडे. इकडे एका ताटात 2 वाट्या तांदळाचे पीठ चाळून घेतले आहे. आता यात आपण अगदी साधारण कोमट केलेले पाणी हळू घालत घट्टसर गोळा मळून घेऊयात. भाकरीला थोडे घट्टच पीठ मळायचे. हा बघा, अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा. मग यातले भाकरी मळण्यापुरेसे पीठ काढून घेऊन आपल्याला हातावर गो दोन्ही हातावर गोल फिरवत थोडा थापटत चपटा करून घ्यायचा. हे बघा, अशा प्रकारे हातावर दोन्ही हातांनी थोडा थापटत गोळा वळून घ्यायचा. मग ताटात सुके पीठ पेरून आता हा गोळा आपण या पिठावर ठेवायचा आणि मग तळहात आणि बोटांच्या सहाय्याने अशा प्रकारे गोल फिरवत भाकरी वळून घ्यायची. इकडे गॅसवर तापलेल्या तव्यावर दोन्ही हाताने भाकरी पीठ असलेली बाजू वर ठेवत सोडून घ्यायची आणि मग पीठ असलेल्या बाजूला थोडे पाणी लावून घ्यायचे. एका बाजूने थोडं 1 मिनिटभर शिजल्यानंतर आणि वरचे पाणी सुकल्यानंतर भाकरी उलटवून घ्यायची आणि मग पलतेच्या साहाय्याने थोड्या कडा दाबत खरपूस अशी भाकरी शेकून घ्यायची. भाकरी शेकवताना गॅस फ्लेम मध्यम ते मोठीच ठेवायची आणि दोन्ही बाजूने गॅस कडा दाबत भाकरी शेकवायची. म्हणजे ती मस्त पूर्ण आतपर्यंत शेकली जाते. आता आपली झुणका आणि भाकरी बनून तयार आहे. अशी महाराष्ट्राची शान असलेली झुणका भाकरीची रेसिपी आवडल्यास या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा.